कन्याकुमारी ही कालीमातेचं अवतार आहे. भगवती पार्वती किंवा कालीमाता जिला आपण म्हणतो तिचाच हा अवतार मानला जातो. 51 शक्तिपीठं जी भारतामध्ये मानली जातात त्यातलं कन्याकुमारी हे स्थान त्यापैकी एक आहे. भगवती पार्वती हा पार्वतीचा दुसरा अवतार होता. त्याच्यापूर्वीचा सतीचा अवतार होता. तर ह्या सती अवतारामध्ये दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये जो शंकरांचा अपमान झाला तर त्यावेळा सतीनं जसा देहत्याग केला त्यावेळा भगवान शंकर त्या सतीच्या देहाला घेऊन आपल्या आर्यावर्तवर फिरले होते. तर त्यातले जे अंश शरीराचे ज्या ज्या ठिकाणी पडले ते 51 पीठं जी निर्माण झाली शक्तिपीठं त्यापैकी कन्याकुमारी हे एक पीठ मानलं जातं. ह्या कन्याकुमारी देवीची कथा ही पार्वतीची किंवा कालीमातेचीच कथा आहे. असुरांचा नाश करण्यासाठी देवीनं अवतार घेतला अशी कथा आहे. बाणासूर या असुराचा या देवीनं नाश केला आणि भक्तांचं आणि या पृथ्वीचं आणि धर्माचं रक्षण केलं अशी थोडक्यात ही कथा आहे. तर ही जी कथा आहे ही कथा आपण ज्यावेळेला ऐकतो वाचतो तर ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे सांगितली गेलेली आहे. भारताचं जे दक्षिण टोक आहे कारण एका ठिकाणी ह्या अतिप्राचीन कथा आहेत, ह्या सनातन कथा आहेत आणि त्यामुळं काही पुराणामध्ये ज्या पद्धतीने येतात किंवा काही सांगणारे ज्ञानी लोक वेगवेगळ्या प्रकारे त्याचे जे भेद करत असतात त्यामुळे त्यामध्ये थोडा फरक होत जातो. पण ह्या कथेमध्ये प्रामुख्यानं देवी पार्वती जी कालीमातेचं स्वरूप आहे तिचंच ही कन्याकुमारीचा अवतार आहे. ही जी देवी आहे हिनं भगवान शंकरांच्यासाठी एका पायावरती उभारून मोठं तप केलं होतं शंकरांची प्राप्ती व्हावी म्हणून. तर तो जो ती जी शिला आहे ती आजही उपलब्ध आहे. जी आज आपण विवेकानंद स्मारक म्हणतो त्या स्मारकाची जी शिला म्हणजे विवेकानंद जिथं ध्यान करत गेले त्या ठिकाणी ती जी शिला मानली जाते ती श्रीपाद असं त्याचं त्या शिलेचं नाव आहे. तर तिथं अजून त्या देवीचा एका पायावरती तप केलेल्या पायाचा तिथं हे आहे अजूनही तिथं चिन्ह आहे. तर ही जी कन्याकुमारी देवी होती ती कथा अशी आहे की भरत नावाचा एक राजा असतो आणि त्याला एक मुलगा आणि 8 मुली असतात. ते त्यातली ही जी 8वी मुलगी आहे तो राजा काय करतो की ह्या सगळ्या मुलींना आपल्या राज्याचा समान भागामध्ये वाटणी करून देतो. तर तिथं जी वाटणी येते ही ह्या दक्षिणेकडच्या पार्टमध्ये येते. ही देवी पहिल्यापासून भगवान शिवांची उपासक असते आणि ती अनेक प्रकारे शिवांची तप करत असते. तर ती देवाला शंकरांना प्रसन्न करून आपला पती मिळावा अशी त्या ठिकाणी तप साधना करत असते आणि शंकरही त्या देवीवरती प्रसन्न होतात की मी तुझ्याशी लग्न करायला तयार होतो. ही गोष्ट जेव्हा नारद मुनींना कळते तेव्हा नारद मुनींना आश्चर्य वाटतं की आता ही कथा ह्या थांबवली गेली पाहिजे. याचं कारण असं होतं की जो बाणासूर नावाचा त्या काळात राजा असतो तो असुर कुळातला असतो. असुर कुळ हे जे आहे हे भक्त प्रल्हादांचं किंवा हिरण्यकश्यप भक्त प्रल्हाद राजा बळी असं जे त्यांचं जे घराणं आहे त्यापैकी हा बाणासूर असतो. हा भगवान शंकरांचा अत्यंत मोठा उपासक असतो. हा असुर आहे आणि ह्या असुरांची तप करण्याची जप करण्याची ताकद फार मोठी आहे. तर ती मोठे अनेक वर्ष तप करत असतात आणि तो ह्या देवतांच्याकडनं असा आशीर्वाद प्राप्त करून घेतो की मला अजरामर करा. पण अजरामर तर कोण होत नाही. तर तो असा वरदान घेतो की मला मृत्यू जो येईल हा कुमारी मुलीकडनं यावा बाकी कोणाकडनं येईल असं नाही असं तो वरदान त्याला प्राप्त होतं. आणि मग त्यामुळे तो काय होतं की त्याला माहीत असतं की ही मुलगी जी येईल ही बहुतेक पार्वतीचंच रूपानं येईल आणि पार्वती माता तर आपल्या भगवान शंकरांची पत्नी तर ती आपल्याला कशी हत्या करेल. त्यामुळे तो निश्चिंत असतो की आपला मृत्यू होणार नाही. त्यामुळे तो पृथ्वीवरती स्वर्गावरती अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपली सत्ता गाजवत असतो. जे साधू आहेत सज्जन आहेत त्यांचा अपमान करणं, जे धर्माचे आचरण करणार त्यांचा अपमान करणं आणि अधर्म करणाऱ्या लोकांचा जय जयकार करणं असा तो काहीतरी विचित्र आचरण करत असतो. लोकांना अगदी त्रस्त करत असतो. तेव्हा देवता सगळे प्रार्थना करतात आणि भगवान विष्णूंची आराधना करतात. त्यावेळेला भगवान विष्णू सांगतात की भगवान शिवांची जी पराशक्ती आहे तिचं तुम्ही आराधना करा आणि तीच तुम्हाला मार्ग देईल. त्यावेळेला ह्या सगळ्या देवतांच्या आराधनेनं ही पराशक्ती जी आहे ही प्रकट होती. ती लहान बाळाच्या रूपात म्हणजे मुलीच्या रूपात प्रकट होती. आणि पुढे ही भरतराजाची कथा आहे त्या कथेत ही पराशक्ती त्या घरी जन्म घेते असं सांगितलं जातं. तर ही जी पराशक्ती आहे तर ती ह्या मुलीच्या कन्याकुमारीच्या रूपानं तिथं प्रकट होते आणि ती भगवान शिवांची आराधना करत असते. तिला भगवान शिव प्रसन्न होतात की तुझ्याशी मी लग्न करेन. तर त्यावेळेला नारद मुनींना ही जी गोष्ट कळते त्यावेळेला ते विचार करतात की जर
शंकरांशी जर लग्न झालं कन्याकुमारीचं, तर असा प्रॉब्लेम होईल की तो बाणासुराला कोण मारणारच नाही, मग तो अजिंक्यच राहील. तर मग असं का ते शंकरांशी चर्चा करतात की तुम्हाला जर लग्न करायचं असेल तर तुम्ही कैलास पर्वतावरनं रात्रीच्या वेळा निघा आणि पहाटेपर्यंत तुम्ही ह्या कन्याकुमारीच्या ठिकाणी या आणि मग तुम्ही लग्न करा. त्यांना असं वाटतं की जर हे तिथून निघून इथे येत असतील तर ते येण्याचा जो वेळ होईल तेवढ्या वेळामध्ये ते येऊ शकले नाही तर ते लग्न होणार नाही, तर त्या मुहूर्ताला तुम्ही हजर राहावं. तर शिव तयार होतात आणि इकडं ह्या कन्याकुमारी देवीनंसुद्धा अशा पद्धतीने हे देवता सगळे लोक जाऊन सांगतात आणि मग ती सगळी आपल्या लग्नाचा सगळा साज शृंगार तयार करते, सगळा अन्नपदार्थ तयार करते आणि शिवांची वाट बघत आपली वरमाला घेऊन थांबलेली असते. तर ह्या देवतांच्या म्हणजे नारदमुनींच्या विचारानं हे जे नारदमुनी का देवता अशी कोंबड्याचं रूप घेतात आणि कोंबडे जसे सकाळच्या वेळेला आरवतात तसं पहाटेच ते आरवायला सुरुवात करतात. आणि मग शंकर तिकडून सुचिंद्रम ह्या गावापर्यंत येतात आणि तिथं विसावा घेतात आणि त्यांना असं ऐकू होतं की पहाटेच्या वेळात हे सूर्योदय झाला वाटतं असं म्हणून ते मग थांबून निघून जातात परत, की त्यांना वाटतं की बहुतेक आपण ब्रह्ममुहूर्त चुकवलेला आहे, आता आपलं काही लग्न होत नाही म्हणून ते निघून जातात. इकडं सकाळ होती आणि कन्याकुमारी देवी आत्ता शंकर येतील मग येतील म्हणून वाट बघत उभारते आणि ते अत्यंत संतापते, का बरं आले नाहीत आणि काय झालं की भगवान शिव हे विवाहाला येणार होते पण का बरं आले नाहीत. तर त्यांना ज्यावेळी ही गोष्ट कळते की शंकर आले होते आणि ते परत निघून गेलेले आहेत, त्यावेळेला ती सगळे अन्नपदार्थ ते तयार केलेले सगळे ते वस्तू फेकून देते समुद्रात आणि आधी ते म्हणतात की ते कन्याकुमारीची जे तिथं रंगबेरंगी जे दगड आहेत किंवा तिथली वाळू आहे ती त्या काळातल्या अन्नपदार्थांचे कणच आहेत असे आधी भक्त समज करून घेतात. तर ती जी देवी आहे ती त्यामुळं असंतुष्ट होते आणि ही कथा बाणासुराला कळते की अशा अशा पद्धतीची ही देवी आहे. तर तिचं जे सौंदर्य बघतो तो त्याला समजतं की अत्यंत ही सुंदर आहे, तर तो तिला लग्नाची मागणी घालतो. तर त्यावेळेला त्यांच्या शाब्दिक जी काही चकमक होती त्यातनं त्यांचं युद्ध सुरू होतं. तर ही प्रत्यक्ष पराशक्ती भगवंताची आहे. बाणासुराला अनेक प्रकारच्या विद्या आणि आयुधं माहीत होते आणि तो त्याच्यावर हल्ला करतो, तर ती आई त्याच्यावर हल्ला करते आणि त्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान होतं की आपण पराशक्ती आहोत भगवंताची आणि ती त्या बाणासुराचा वध करते. ज्यावेळेला तो मरत असतो त्यावेळेला त्याला कळतं की आपण पराशक्तीशीच भांडत होतो, साक्षात परमात्म्याच्या शक्तीशी आपण भांडत होतो, त्यामुळे आपला आता मृत्यू निश्चित आहे. त्यावेळेला तो देवीला प्रार्थना करतो की इथं ह्या परिसरामध्ये ते जे लोक येतील जे भक्त येतील तर त्यांना हे मी अशी जी अनेक पापं केली तर ती पापं काही चांगली नव्हती आणि मी अनेक प्रकारे धर्माचं नुकसान केलं, तर तुम्हाला एवढी माफी कर की ह्या ठिकाणी जी भक्त येतील ह्या तुझ्या कथा ऐकून त्या लोकांना हे जे त्रिवेणी संगम आहे जो समुद्राचा जो आपण आज बघतो हिंदी महासागर आहे, बंगालचं उपसागर आहे आणि अरबी समुद्र यांचं त्या ठिकाणी संगम झालेलं आहे. तर ह्या ठिकाणी जे लोक येतील आणि तुझ्या ह्या तीर्थामध्ये जे स्नान करतील तर त्या सगळ्या भक्तांची तू पापं दूर कर. तर ती आई देवी त्याला आशीर्वाद देते बाणासुराला आणि बाणासुर माफी मागतो कारण आईशी आपण अशा पद्धतीनं वागलो आणि अशा पद्धतीनं आईचं सौंदर्य बघून आपण असं केलं तर त्याचा अत्यंत त्याला खेद होतो आणि देवीला तो सांगतो की मला माफ करते. देवी त्यालाही माफ करते आणि भक्तांच्यासाठी असं आशीर्वचन देते की जे लोक ह्या त्रिवेणी संगमात म्हणजे जो 3 सागर एकत्र येतात त्या सागरामध्ये जे लोक स्नान करतील त्यांची पापं दूर होतील. अशी ही सामान्यपणानं कथा आहे. ही कथा आज ही कन्याकुमारी देवीचं जे स्मारक आहे किंवा मंदिर आहे हे मंदिर हे फार प्राचीन मंदिर मानलं जातं. हे परशुरामाने त्या देवीची आज जी मूर्ती किंवा मंदिर आहे हे फार जवळजवळ 2-3 हजार वर्षापूर्वीचं जुनं मंदिर मानतात. काही शेकडो वर्ष म्हणजे 8व्या शताब्दीतसुद्धा काही लोकांनी राजाने त्याच्यावरती अनेक प्रकारे जीर्णोद्धार केला. हे मला त्यात जायचं नाही. ह्यातली मुळात धार्मिक कथा सांगायची होती की ही चितशक्ती जी भगवंताची पराशक्ती आहे हे स्वरूप आहे. दुर्गादेवीच्या रूपानं अनेक असुरांचा ह्या शक्तीनं ठिकठिकाणी नाश केलेला आहे. त्या अनेक कथातली ही एक कथा आहे. ती जी मूळ चितशक्ती आहे भगवंताची ती चितशक्ती ह्या असुरांचा अधर्माचा नाश करण्यासाठी वारंवार प्रगट होत असते आणि भक्तांना वेगवेगळ्या प्रकारे धर्माचं आणि शास्त्रांचं ज्ञान आपल्या कर्मातनं देत असते. भक्तांची पापं दूर करणं आणि त्यांना सन्मार्गाला घेऊन जाणं हे या चितशक्तीचं पराशक्तीचं कार्य आहे आणि ती ह्या ठिकाणी ही ह्या देवीच्या रूपानं ही तिनं केलेलं कार्य होतं.
तर हे जे कार्य आहे हे अगदी आजच्या काळामध्ये सुद्धा म्हणजे ह्या 100 वर्षाच्या काळामध्ये सुद्धा ही जी कथा आहे आज मंदिर त्या ठिकाणी आहे आणि त्यानंतर ती जी ज्या ठिकाणी ह्या कन्याकुमारी देवीनं साधन केलं, तप केलं, एका पायावरती उभारून तप केलं, तो जो खडक होता तो आजही उपलब्ध आहे. ज्या ठिकाणी अलीकडच्या काळामध्ये विवेकानंदाने तिथं जाऊन ध्यान केलं होतं. विवेकानंदांनी सगळ्या देशभर परिभ्रमण केलं आणि त्यांना दिसून आलं की देशामध्ये स्वाभिमान नष्ट झालेला. इंग्रजांच्या काळामध्ये विवेकानंदांचा कालखंड आहे. तर त्या काळात त्यांनी बघितलं की सगळा देश अत्यंत दारिद्र्यात ग्रस्त झाला आहे, अज्ञानात ग्रस्त झाला आहे. त्यांना धर्म माहीत नाही, आपला धर्म काय आहे, आपलं आचरण काय आहे, काहीच माहीत नाही. अशा काळामध्ये त्यांनी भारत भ्रमण केलं आणि अत्यंत दुःखी मनानं त्यांना जेव्हा ते दक्षिणेत गेले तेव्हा ते अत्यंत दुःखी मनात होते. तेव्हा हीच त्यांना कन्याकुमारी देवीची कथा समजली आणि देवीची ही कथा आहे आणि ते त्यांना कळालं की समुद्रात जाऊन तो खडक आहे, ज्या खडकावरती ह्या देवीनं एका पायावरती उभारून तप केलं होतं. तर ते त्यांच्याकडे पैशाची कमी होती तर त्याने पाण्यात उडी मारली समुद्राच्या आणि पोहत जाऊन 3 दिवस 25, 26, 27 अशा डिसेंबर महिन्यामध्ये त्या ठिकाणी 3 दिवस आणि रात्र असं त्या श्रीपद्म जो आहे देवीचं ज्या ठिकाणी पद आहे त्या ठिकाणी बसून 3 दिवस अखंड ध्यान केलं आणि त्यावेळेला त्यांना बोध झाला की आपण काय करायला पाहिजे, आपल्या देशा पुढं काय आपल्याला मार्ग आहे. तर जो शिकागोमध्ये जी सर्वधर्म समभाव नावाची जी मोठी परिषद झाली आणि त्यात विवेकानंदांचा जो अलौकिक असा विजय झाला तर तो तिथून त्यांना मिळालेला मार्ग होता असं म्हणतात की जे त्यांनी 3 दिवस ध्यान केलं आणि त्यांचं जे उत्तिष्ठ जागृत प्राप्त वरान्य बोध होतं. हा नचिकेताला जो आशीर्वाद यमदेवाने दिलेला आहे की उत्तिष्ठ म्हणजे उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत आपलं उद्दिष्ट साध्य होत नाही तोपर्यंत कार्य करत राहावं असा त्याचा अर्थ आहे. तर तो विवेकानंद हे नेहमी मंत्र म्हणायचे. हा नचिकेताला यमदेवाने दिलेला आशीर्वाद होता. तर तो आशीर्वाद त्यांच्या हृदयात प्रकट झाला आणि भारतमातेच्या उत्थानासाठी जी त्याला दारिद्र्यता आहे आणि धर्माचं जे विस्कळीत स्वरूप आहे ते पुनर्जीवित करून एक सशक्त भारत निर्माण करायचा ही जी त्यांच्या मनात प्रेरणा झाली त्या ठिकाणी कन्याकुमारी देवीच्या संगतीत झाली आणि त्या देवीच्या आशीर्वादानं पुढं तिचा विवेकानंदांचा मोठा विजय झाला. आत्ताच्या काळामध्ये सुद्धा नरेंद्र मोदींनी 30 मे 2024, 31 मे 2024 आणि 1 जून 2024 ह्या काळामध्ये ह्या कन्याकुमारीत जाऊन म्हणजे आता आपलं इलेक्शन झाल्यानंतरच्या काळामध्ये ते जाऊन तिथं 3 दिवस जवळ 45-46 तासाचं ते ध्यान करत आहेत. तर त्या ध्यान करण्याच्या मागचं कारण हेच आहे की ह्या देशाला जे बाह्य शक्तींचा आणि चुकीच्या शक्तींचा जे काही वेढा पडला आहे तो दूर व्हावा आणि मार्ग मिळावा म्हणून ते तप साधन करतात. हे मोठे साधक आहेत. विवेकानंद काय किंवा आपले नरेंद्र मोदी काय हे किंवा रामकृष्ण परमहंस काय हे कालीदेवीचेच भक्त आहेत ना. कारण रामकृष्ण परमहंसांचे भक्त विवेकानंद आहेत आणि विवेकानंद मिशनमध्येच नरेंद्र मोदींची सोय गुरु होती. म्हणजे त्यांची जी गुरु परंपरा आहे ही रामकृष्णांच्यापासूनच आलेली आहे. आणि रामकृष्णांची जी आद्य शक्ती आहे जी गुरु आहे ही कालीमाताच आहे. तर कालीमातेतच मी जे हे जी कथा केली कन्याकुमारीच्या रूपानं ही कालीमाताच त्यांना सगळ्यांना मार्ग देते आहे ह्या सगळ्या भक्तांना की आपल्या देशाचं आपल्या मानवतेचं रक्षण कसं करायचं आणि आपल्या देशाला आणि मानवतेला कसं एका दृढ रूपानं मार्गस्थ करायचं ह्यासाठीच हे ध्यानाच्या आणि उपासनेच्या हे अभ्यास आहेत. तर ह्या म्हणजे दुर्गादेवी म्हणा किंवा कालीमाता म्हणा ह्यांचे जे अनेक मंत्र आहेत तर जो सप्तशतीमध्ये जो मंत्र येतो कन्याकुमारी या शब्दाचा तो असा आहे कात्यायनीची विद्महे कन्याकुमारीचे धीमही तन्नो दुर्गे प्रचोदयात असा गायत्री मंत्र आहे. म्हणजे तिथं जे जप किंवा पूजा करताना हा गायत्री मंत्र कात्यायनीच्या किंवा कन्याकुमारीसाठी जो म्हटला जातो तो हा एक मंत्र आहे. आणि ह्या देवीला दीपदान केलं जातं किंवा साडी भक्त त्याला साडी देतात आणि लाल रंगाची साडी असते शक्यतो आणि फुलं अशी अर्पण केली जातात. तर मुख्य ह्या देवीच्या पूजेमधले दीपदान आणि साडी अर्पण केली जाते आणि मंत्रामध्ये कात्यायनीची विद्महे कन्याकुमारीची धीमही तन्नो दुर्गे प्रचोदयात असाही मंत्र आहे. तर ही शक्तिपीठातली एक शक्ती कथा आहे. कन्याकुमारी
हे पर्यटन क्षेत्र म्हणून आज प्रसिद्ध आहे आणि तिथला सूर्योदय आणि सूर्यास्त अगदी बघण्यासारखा असतो. हजारो लोक देवीच्या दर्शनालाही जातात. विवेकानंदांचं जे स्मारक आहे, स्मारक आहे ते वस्तुतः त्या देवीच्या तपाचा खडक आहे. तर आज त्या ठिकाणी मोठं स्मारक स्थापन केलेलं आहे आणि त्या स्मारकामध्ये 3 मोठे असे मंडप आहेत. एक श्रीपाद मंडप आहे ज्या ठिकाणी देवीचं चरणपादुका म्हणजे चरणाचं चिन्ह आहे. दुसरा आहे ध्यान मंडप आणि तिसरा आहे ध्यान मंडप आणि तिसरा आणखीन एक मंडप आहे. तर अशी 3 प्रकारचे ते मंडप आहेत आणि त्या ठिकाणी हे मोठं स्मारक आज उपलब्ध आहे भक्तांच्यासाठी. तर हजारो लोक त्या ठिकाणी जाऊन देवीचं दर्शन घेतात, देवीच्या चरणकमलाचं दर्शन घेतात, समुद्राचं स्नान करतात आणि आपल्या पापांचं निराकरण करतात आणि पुण्यरूप होऊन पुन्हा देवीची आराधना करतात.